ऍसिड. म्हणजे ऍसिड ग्रुप कसा आहे, कॉमन आहे, ठीक आहे. आणि त्या ऍसिडच्या कोणत्या पोझिशनला ग्रुप जोडले, बाकी ऑर्थोला. मग कोणते ग्रुप आहे, NO2 आहे, OCH3 आहे, CH3 आहे किंवा हॅलोजन आहे. मग तुम्ही लिस्ट बनवू शकता की ज्या वेळेस ऍसिड जोडलेला असेल बेन्झिनला आणि त्याच्या ऑर्थोला NO2 आहे, दुसरा कोणता, OCH3, CH3 आणि X, हॅलोजन. असं जर काही दिसलं तर ऑर्थो इफेक्ट दिसतो. मग ऑर्थो इफेक्टचा अर्थ काय होतो की आता समजा ऑर्थो इफेक्ट तुम्हाला माहितीच नाहीये आणि आपण जर याचा आन्सर काढायला गेलो की कोणतं स्ट्रॉंगेस्ट ऍसिड आहे, तर स्ट्रॉंगेस्ट ऍसिड कोणतं येणार आपलं, हेच येणार पहिलं, तो जवळ आहे. येस सर. हे दुसरं, किंवा आपण काल सिक्वेन्स बघितला होता, सगळ्यात बेस्ट कोणता असतो विड्रॉइंग असताना, ऑर्थो, ऑर्थो. देन पॅरा, मेटा. and then meta, and then original compound. ओरिजिनल कंपाऊंड. ठीक आहे, आता ओरिजिनल कंपाऊंड. हा हे ठीक आहे बाबा, पहिला प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो यांनी आपल्या नेहमीच्या लॉजिकने. दुसरा एकदा बघू आपण. इथं जोडला OCH3, OCH3 चा इफेक्ट कोणता, प्लस प्लस आर. हा. पण ऑक्सिजनचा कोणता, त्याच्यातला ऑक्सिजन कोणता देतो, मायनस आहे. हा, मग आता प्लस आर तर चारही ऑप्शन मध्ये, म्हणजे पहिल्या 3 ऑप्शन मध्ये OCH3 आहे, तो ठीक आहे, वेगवेगळ्या लोकेशनला आहे तो, पण तरी पण तो सेम कोणता देणार इफेक्ट, प्लस आर. ओके, मग आता प्लस आरच्या बेसिसवर आन्सर सांगू शकतो का आपण, नाही. मग कोणता बघायचा, मायनस आहे. मग मायनस आहे इफेक्ट सगळ्यात जास्त कोणाचा, ऑर्थोचा, देन मेटाचा, आणि शेवटी कोणाचा, पॅराचा. ओके, सो आन्सर पण हा. मग बघा, ऑर्थो, मेटा, ओरिजिनल कंपाऊंड आणि पॅरा. मग पॅरा मध्ये शेवटी का आला, कारण पॅरा मध्ये कोणता इफेक्ट आहे, कोणता आहे, प्लस प्लस एम. प्लस एम म्हणजे रेझोनन्स, ऍक्च्युली प्लस आर येतो. ठीक आहे, मग जर आपण बघायला गेलं तर सगळ्यात बेस्ट कोणता आपल्यासाठी, ऑर्थो, लॉजिक बरोबर आहे आपलं, देन मेटा, देन ओरिजिनल कंपाऊंड, अँड फायनली पॅरा. मग आपल्याला एक डाऊट वाटतो की अच्छा इथं OCH3 आहे, म्हणजे मायनस आय इफेक्ट आहे, पण तो मायनस आय इफेक्ट असताना पण तुम्ही ओरिजिनल कंपाऊंड घेता. एक मिनिट बघा, आता मला एक सांगा, पहिला प्रॉब्लेम समजला का, ऑर्थो, पॅरा, मेटा, ओरिजिनल कंपाऊंड. येस सर. येस सर. ठीक आहे, पहिला आधी लिहून घ्या, मग दुसरा घेऊ आपण, म्हणजे तुमचं कन्फ्युजन नाही होणार. परत सांगा सर पहिला. पहिल्यामध्ये NO2 ज्या ज्या ठिकाणी जोडलेला आहे त्याच्यामध्ये सगळ्यात क्लोज कोणता NO2 COH च्या, ऑर्थो. ऑर्थोला. मग तो सगळ्यात जास्त काय करणार, ऍसिडिटी प्रोड्यूस करणार. का बरं, आपण एकच फॉर्म्युला सारखं सारखं बघत आलोय, ऍसिडिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस आय आणि मायनस आर. मायनस आर. NO2 चा इफेक्ट कोणता, मायनस आर. मग तो जेवढ्या जवळ तेवढा इफेक्ट जास्त, म्हणून सगळ्यात बेस्ट कोणता, ऑर्थो. त्याच्यानंतर कोणता आला पाहिजे लॉजिकली, मेटा. पण मेटा हा असा बस स्टॉप आहे जिथं काही येत नाही, विसरले, नाही विसरलं सर. बोला. सो मेटाला बस येत नाही, म्हणजे मेटाला इलेक्ट्रॉन येत नाही, म्हणून मेटा नंतर येतो. आधी कोणता येतो, पॅरा, देन मेटा, आणि मग शेवटी ओरिजिनल कंपाऊंड बेन्झोइक ऍसिड. क्लिअर आहे. येस सर. येस सर. नीट लिहून घ्या, लिहून झालं सांगा. बर, बाकी ज्यांचं आलं. हो सर. येस सर. बर, मी तर लिहितो तोपर्यंत. पहिल्या याच्यात NO2 होतो, NO2 चा इफेक्ट कोणता होता,
मायनस आर. मायनस आर मुळे रिंग कुठं जास्त इलेक्ट्रॉन प्रोड्यूस करते? मेटावरती. आणि OCS3 जो आहे तो प्लस आर देतो. प्लस आर दिल्यावर रिंग कुठं कुठं इलेक्ट्रॉन जास्त देते? ऑर्थो आणि पॅरा. पॅरा. म्हणजे ऑर्थोचे इलेक्ट्रॉन COH ला भेटणार आहे, पॅराचे पण भेटणार आहे, मेटाचे कमी भेटतील. ठीक आहे, परत सांगतो बघा. सगळ्यात जास्त इलेक्ट्रॉन कोणाचे भेटतील? ऑर्थो आणि पॅरा. पॅराची. मेटाचे भेटणार नाही. ठीक आहे, पण मेटाचे भेटणार नाही, उलट चांगले ना, आपल्याला ऍसिड स्ट्रॉंग असलेलं पाहिजे. आणि मला एक सांगा, OCS3 इलेक्ट्रॉन देतो, यामुळे CO ची ऍसिडिटी कमी होती का जास्त होती? कमी. जास्त. कमी. कमी. सगळ्यांचे क्वेश्चन आले पाहिजे बरं का, आता समजून घ्या, परत 12th ला एवढा वेळ नसतो तुमच्याकडे. काय डाऊट असेल लगेच विचारायचे. कोण आहे? अंजली. अंजली, तुझ्या माईकचा जास्त आवाज येतो. येस, हा, परत एकदा. प्लस आर इफेक्ट आहे OCS3 चा. तो इफेक्ट कुठं जास्त दिसतो? ऑर्थो आणि पॅरा. आणि कुठं कमी दिसतो? मेटा. मेटा. मग तो कमी आहे म्हणजेच ऍसिडिटी वाढणार, कारण पॉझिटिव्ह इफेक्ट मुळे ऍसिडिटी कमी होती, पण तो इफेक्ट मेटाला कमी आहे. म्हणजे इथं मी लिहितो लेस प्लस आर, त्यामुळे जास्त काय ऍसिडिटी. आणि तो मोर प्लस आर म्हणून कमी काय झाली, लेस काय झाली, ऍसिडिटी. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला ऑर्थो आणि पॅरा दिसतो तिथे ऍसिडिटी कमी आहे. तरी पण आपला ऑर्थोच पहिला का आला? कारण एक नवीन इफेक्ट तुम्ही शिकताय, त्याचं नाव काय? ऑर्थो इफेक्ट. ऑर्थो इफेक्ट. मग ऑर्थो इफेक्ट दिसला की काही विचार न करता सगळ्यात स्ट्रॉंग ऍसिड कोणाला म्हणायचं? ऑर्थो. ऑर्थो. ठीक आहे, राहिलं मग बाकीचे मध्ये कोणता येतो? मेटा. मेटा. मेटा काय येतो? कारण ऑक्सिजन 1, 2, 3, 4 कार्बनवर आहे, आणि ऑक्सिजनचा कोणता इफेक्ट आहे? मायनस आहे, मायनस आहे. त्यामुळे मेटा आला. ओके. पॅराचा प्रॉब्लेम असा आहे की पॅरामध्ये मायनस आय इफेक्ट आहे आणि प्लस आर इफेक्ट पण आहे, पण हा खूपच लांब आहे. 1, 2, 3, 4, 5. मग इंडक्टिव्ह एवढ्या लांब जात नाही, पण रेझोनन्सला काही फरक नाही पडत डिस्टन्सने. मग रेझोनन्स इफेक्ट आहे म्हणून इथे ऍसिडिटी काय झाली? कमी झाली. म्हणून पॅरा कुठं आला? शेवटी. आणि मध्ये कोणता कंपाऊंड आला? बेंझोइक ऍसिड. बेंझोइक ऍसिड. ओके, मग याच्यामध्ये नवीन पॉइंट काय समजला की ऑर्थो इफेक्ट असेल तो ऑर्थो ऍसिड सगळ्यात जास्त काय असतं? स्ट्रॉंगेस्ट. हे लिहून घ्या. लिहून झालं सांगा. ओके, नेक्स्ट. आता नेक्स्टला आपण सगळे मिळून सॉल्व्ह करू. चला बघू. COH आहे आणि CH3 आहे, हे दोन एकमेकांच्या ऑर्थोला आले तर इफेक्ट कोणता येणार? ऑर्थो. आणि ऑर्थो इफेक्ट मध्ये सगळ्यात स्ट्रॉंग ऍसिड कोणतं असतं? ऑर्थो ऍसिड. ऑर्थो. बाकीचे जे 3 दिसतात याच्यामध्ये तुम्हीच मला सांगा, CH3 चा इफेक्ट कोणता आहे? प्लस आहे. या CH3 चा पण कोणता आहे? प्लस आहे. आणि इकडे काहीच नाहीये. ठीक आहे, पण
इलेक्ट्रॉन दिल्यामुळं ऍसिडिटी कमी होते. मग या तिघांमध्ये बेस्ट कोणता वाटतो तुम्हाला? प्लस आय असणारा की प्लस आय नसणारा? सर नसणारा. नसणारा. आणि तो कोणता आहे? बेन्झोइक ऍसिड. हा, राहिले दोन हे. मग आता इथं पण CS3 आहे, इथं पण CS3 आहे. ठीक आहे. मग कोणत्या CS3 जास्त इफेक्ट करेल COH ग्रुप वरती, और मेटाचा की पॅराचा? मेटाचा. मेटाचा. सो मेटा जास्त इफेक्ट करणार, म्हणजे मेटाचं ऍसिड काय झालं पाहिजे? वीक. आणि पॅराचं काय झालं पाहिजे? स्ट्रॉंग. ओके. पण तरी पण तसं होत नाही. ऍक्च्युली काय होतं बघा, पहिले दोन आपले बरोबर आलेले आहे. लॉजिकली आता आन्सर आलं पाहिजे मेटा अँड देन सॉरी पॅरा अँड देन मेटा. पण ऍक्च्युली मेटा आधी येतो का? कारण इथे एक नवीन पॉइंट अजून आलाय एच. एच ला म्हणतात, वाचं काय लिहिलंय? हायपर कॉन्जुगेशन. हायपर कॉन्जुगेशन कधी असतं? ऍसिड इथं 1 ला आणि 4 ला जर CS3 असेल तर या रिलेशनला काय म्हणायचं? हायपर कॉन्जुगेशन. कॉन्जुगेशन. त्यामुळं पॅरा आणि मेटा मध्ये पहिला कोणता येणार मग? मेटा. मेटा. अँड देन पॅरा. म्हणजे हायपर कॉन्जुगेशन प्रेझेंट असल्यामुळं ऍसिडिटी काय होती? कमी का जास्त? जास्त. नाही, कमी कमी होती. नीट सगळं समजून घ्या. हा जो प्रॉब्लेम चाललाय याच्यामध्ये दोन नवीन टीचिंग पॉइंट आहे. एक, तुम्हाला काय समजलं पाहिजे? ऑर्थो इफेक्ट. आणि दुसरं आता एक सांगितलं, काय समजलं पाहिजे? हायपर कॉन्जुगेशन. हायपर कॉन्जुगेशन. हायपर कॉन्जुगेशन. सो हा प्रॉब्लेम लिहून टाका. बरं, चौथा तुम्हीच सांगा, मी काहीच नाही बोलत होतो. तुम्हाला जमतो का बघा. हा शेवटचा सिक्वेन्स सांगा, त्याचा आन्सर सांगा, तसंच का घेतलं तुम्ही? बोला बोला. सर फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. वाय? रिझन? हॅलोजनचा मायनस आय इफेक्ट असतो ना, बर. त्यामुळं सर अगोदर ऑर्थो डिस्टन्स कमी आहे सर दोन्ही मधलं, आणि नंतर मेटा, नंतर पॅरा, आणि नंतर बेन्झोइक ऍसिड. बर, करेक्ट. हा, म्हणजे असं सांगितलं तरी चालेल. आणि पहिल्यामध्ये कोणता इफेक्ट आहे? ऑर्थो इफेक्ट. ऑर्थो इफेक्ट. ठीक, समजलं असेल, लिहून टाका. बाकी जण समजलं का? ज्ञानेश्वरी, गौरव, गायत्री, किरण, निकिता. येस नो? येस सर, समजलं. यस सर, समजलं. ओके, झालं सांगा. काय काय देतो तो? विथ चार्ज. निगेटिव्ह. सध्या तुमच्याकडे जे चार्ज स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये निगेटिव्ह चार्ज कुठे आहे? नायट्रोजन. नायट्रोजन. काय कम्पेअर करायचं, अनकॉमन की कॉमन? अनकॉमन. लाईनच्या वरचं सगळं काय? कॉमन. लाईनच्या खाली चेक करा. NO2 चा इफेक्ट कोणता? आणि ओके. मग आता बेसिसिटी साठी, बेसिसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्लस और मायनस इफेक्ट.
प्लस प्लस आय पण चालेल आणि प्लस आर प्लस Plus आर म्हणजे सगळ्यात बेस्ट कोड सापडणार शेवटच्या दोघांमध्ये. जास्त स्ट्रॉंगर रेझोनन्स का इंडक्टिव्ह? रेझोनन्स रेझोनन्स सगळ्यात बेस्ट कोणता? 4. 4 रेझोनन्स देन 3 3. 3 देन 2 2. देन 1 1. ठीक आहे, क्लिअर एवढं? यस सर चला, लिहून टाका. लिहून झालं सांगा. झालं? नो सर चला, नेक्स्ट प्रॉब्लेम आहे तुमच्यासाठी. बरं, काय सेम आहे काय डिफरंट आहे बघा नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये. ग्रुप सेम पोझिशन डिफरंट आहे. ओके, ग्रुप्स आर सेम, पोझिशन्स आर डिफरंट, म्हणजे आपल्याला माहिती असलेला प्रॉब्लेम आहे. पण आपण विसरायचं नाही, आपण बेसिसिटी बघतोय आणि बेसिसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्लस आय अँड मायनस प्लस आर प्लस आर. मग सध्या आपल्याकडे या दोन्ही पैकी काहीच नाहीये. हा, प्लस आर नाहीये, मायनस आय असू शकतो. मायनस आय असू शकतो. NO2 चा अजून कोणता इफेक्ट असतो? मायनस आर. ठीक आहे. मग आता बघा बरं, कोणता NO2 जास्त इफेक्ट टाकेल त्या NH2 वरती? फर्स्ट सर किंवा तसा विचार नका करू. चला, कोणत्या First, नायट्रोजनची ortho. लोन पेअर इझिली अवेलेबल आहे डोनेशन साठी बाहेर? कसंही करा, NO2 इलेक्ट्रॉन घेतो ना, ओढतो, मग त्यामुळं ही लोन पेअर बाहेर जाईल का? नाही नाही जाणार. मग आता मग सगळ्यात बेस्ट नाही कोणता? जाणार. सगळ्यात बेस्ट कोणता मग? पेन 4 नंबरचा ओरिजिनल कंपाऊंड. ओरिजिनल कंपाऊंड. ठीक आहे. त्याच्यानंतर हे जे 3 आहे, या तिघांमध्ये NO2 चा इफेक्ट कुठं कमी आहे NH2 वर? सेकंड नंबरवर सेकंड, कारण तो कोणता आहे? मेटा. मेटा सेकंड वर मेटा इफेक्ट ओके. आणि देन राहिला पॅरा आणि ऑर्थो, याच्यामध्ये कुठं इफेक्ट कमी आहे? पॅरा जो आहे, पॅरा, पॅराचा इफेक्ट कमी आहे, कारण जरी तो रेझोनन्स इफेक्ट दाखवतो, हे बरोबर आहे, हा पण रेझोनन्स आणि हा पण रेझोनन्स आहे, रेझोनन्सला डिस्टन्सचा फरक पडत नाही, पण रेझोनन्स आहे, पण त्याच वेळेस कोणता दुसरा इफेक्ट आहे? इंडक्टिव्ह पण आहे. मग इंडक्टिव्ह इफेक्ट कुठं स्ट्रॉंगर? ऑर्थोला का पॅराला स्ट्रॉंगर? ऑर्थोला स्ट्रॉंगर. त्यामुळे ऑर्थोचं जे बेस आहे तो वीक असणार, म्हणून तो शेवटी आला आणि पहिला कोणता आला? पॅरा. ओके, सो 4 2 3 1. समजलं एवढं? येस सर. नाही सर, काय 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 नाही समजलं. कशामध्ये डाऊट आहे? पहिले 2 का सगळे? पहिले 2 सर. वरती जाऊ दे. चल, NH2 वर सगळ्यांकडे निगेटिव्ह चार्ज आहे,
मग आता आपण काय बघतो बेसिसिटी. बेसिसिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल कोणाला आहे? प्लस आहे अँड प्लस आणि प्लस आहे. बट आपल्याकडे या दोघांपैकी काहीच नाहीये. नाही. मग आपल्याकडे काय बेसिसिटी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू कोणता? मायनस आय आणि मायनस आय. ठीक आहे. म्हणजे आपल्याला जे काही इफेक्ट आहे ते कसे पाहिजे? कमीत कमी पाहिजे. म्हणजे कसे पाहिजे? लेस. मग लेस इफेक्ट सगळ्यात जास्त कुठे आहे? लास्ट. म्हणजे कोणता आला? ओरिजिनल कंपाऊंड आला. मग राहिले 3. तर आपण बघितलं होतं मग अशी मेटाला इलेक्ट्रॉन येतात का? येतात का? NO2 नाही नो सर. म्हणजे या NO2 चा या NH2 वर कोणता इफेक्ट नाही. म्हणजे तो किती इलेक्ट्रॉन विड्रॉ करणारा असेल तरी तो करूच शकत नाही. म्हणून कोणता आला? 2. राहिला पहिला आणि तिसरा. पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये याचा मायनस आर आहे, याचा मायनस आर आहे, दोघांचाही मायनस आर सेम आहे. सेम गोष्टी कम्पेअर करायच्या नाही. मग राहिला कोणता ऍडिशनल इफेक्ट? मायनस आय आणि मायनस आय. आता तो इंडक्टिव्ह आहे, तो डिस्टन्स वर इफेक्ट करतो. हा NO2 खूपच जवळ आहे, हा लांब आहे. आणि मी तर काय लिहिलं? आपल्याला कसे शोधायचे होते? लेस इफेक्ट असणार आहे. मग लेस इफेक्ट असणार कोणता आहे? 3 and then 1. क्लिअर आहे? Yes, sir. लिहून झालो सांगा. झालं सर. झालं. ओके. Yes, sir. परत खालचा क्वेश्चन काय असणार आहे? बेसिसिटी विचारली. मग आता तुमच्याकडे CS3 CS3 CS3. CS3 चा इफेक्ट कोणता असतो? प्लस आहे आणि विच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू बेसिसिटी. ओके. मग आता तुम्हाला एवढा सोपा प्रॉब्लेम नीटला का दिला? काहीतरी असणार आहे त्याच्यामध्ये. एकदा बघू आपण. तसं जर लॉजिकली बघायला गेलं तर हा जवळ आहे, हा स्ट्रॉंग बेस आहे, देन हा स्ट्रॉंग बेस आहे, म्हणजे त्याच्याहून कमी आहे, हा त्याच्याहून कमी आहे, हा त्याच्याहून कमी. म्हणजे आन्सर काय आला पाहिजे? 1 2 3 4. ओके. पण आता असं होत नाही. का होत नाही? मग अशी एक पॉइंट सांगितला होता की इथं तुमचा NH2 आहे किंवा तुमचा COH आहे सपोज, आणि जर इथं CS3 असला तर कोणता इफेक्ट येतो? H वरून नाव सांगितलं होतं, हायपर कॉन्जुगेशन. ऍसिडिटी कमी होती म्हणून काय वाढती? बेसिसिटी. बेसिसिटी. सो कोणता पहिला आला? पॅरा. ठीक आहे. त्याच्यानंतर कोणता आला? मेटा. मेटा म्हणजे कोणता? हा. पण आता खरं बघायला गेलं तर ऑर्थो आला पाहिजे होता, कारण तो त्याच्या जवळ आहे. ओके. पण ऍक्च्युली कोणता आहे? तो मेटा. मग या दोघांमध्ये असा काय प्रॉब्लेम झाला की आपण याला न घेता, म्हणजे पहिल्याला न घेता दुसऱ्याला घेतला, तर CS3 जवळ असल्यामुळे क्राउडिंग होतं आणि क्राउडिंगमुळे बेसिसिटी कमी होती. त्यामुळं इथं काय आलं? मेटा. ओके. मेटा म्हणजे कोणता? हा झाला, हा झाला. आता राहिला पहिला आणि तिसरा. आता पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये परत तोच प्रॉब्लेम आहे की इथं क्राउडिंग आहे. म्हणजे ही लोन पेर इथं असती पण ती देताच येत नाही, कारण शेजारी CS3. ऍक्च्युली असं नसतं. ते जे स्ट्रक्चर दिसतंय तसं नाहीये. होतं काय बघा नीट. आता नायट्रोजन आहे, त्याला 2 काय? H2. हायड्रोजन. काय? कार्बन. मग कार्बनला 3 काय आले? हायड्रोजन. आणि मग आता ही नायट्रोजनची लोन पेअर. मग इकडे गर्दी वाढली ना, इकडून ती अशी डोनेट होणारच नाही. डोनेट होत नाही म्हणून बेसिसिटी कमी म्हणून तो शेवटी आला आणि इथं ओरिजिनल येतो. ओके. सो त्या ठिकाणी तुम्हाला एक नवीन पॉइंट भेटला. एक आहे H फॉर हायपर कॉन्जुगेशन. आणि आता इथं काय लिहिलं त्यांनी? SIP लिहिलं. आता SIP मला नाही माहिती यांचं काय फुल फॉर्म आहे,
पण मी इथं तुम्हाला सांगितलं की हा का शेवटी आला, कारण इथं क्राउडिंग जास्त आहे. ओके. SIP इज नॉट अ स्टँडर्ड, असं काही नाही ते, त्यांनी त्यांच्यानुसार बनवलेले आहेत. लिहून झाल्यावर सांगा आणि सगळं नीट लिहून घ्या. सर येस. मेटा सेकंड का बरं घेतला? मेटा सेकंड का घेतला? बिकॉज आपल्याला काय पाहिजे होतं की इलेक्ट्रॉन देणारे ग्रुप पाहिजे होते, तर ते अवेलेबल कुठे आहे? पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये. तिसऱ्याचा ऑप्शन आपण ऑलरेडी वापरून झाला, राहिला पहिला आणि दुसरा. पहिल्यामध्ये क्राउडिंगचा प्रॉब्लेम असल्यामुळे इलेक्ट्रॉन दिले जात नाही, मग उरला फक्त मेटा, म्हणून मेटा दुसरा. समजलं? येस. बर. बाकीच्यांचं झालं लिहून? झालंय सर. येस सर. ठीक आहे. बर, आता इथं दिलंय मध्ये क्वेश्चन्स आणि पुढे हायपर कॉन्जुगेशन आहे. बर, हे क्वेश्चन्स आता आपण ट्राय करू. एकच मिनिट थांबा.